Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel and today we are going to learn about simple past tense. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे. आज आपण सिंपल पास्ट टेन्स हा काय असतो, कधी वापरतात, कुठे वापरतात, याचं नेमकं रचना किंवा स्ट्रक्चर कसं असतं, किंवा जर प्रश्नार्थक वाक्य विचारायचं असेल किंवा नकारार्थी वाक्य बोलायचं असेल तर हा सिंपल पास्ट टेन्स कसा वापरायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. सुरू करूयात सिंपल पास्ट टेन्स. कारण आतापर्यंत आपण प्रेझेंट टेन्सचे चारही काळ शिकलेलो आहोत आणि हा काळ खूप महत्वाचा आहे. तो का महत्वाचा आहे तुम्हाला मी सांगणार आहे. सो सिंपल पास्ट टेन्स हा काय बघा. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, तर सिंपल पास्ट टेन्स हे भूतकाळात घडलेल्या पूर्ण झालेल्या क्रिया दर्शवतं. म्हणजे भूतकाळात ज्याही क्रिया झाल्या त्या पूर्ण झालेल्या दर्शवतं. उदाहरणार्थ, आय एट एन ऍपल, मी सफरचंद खाल्लंय. शी वेंट टू स्कूल यस्टरडे, ती काल शाळेत गेली. पुढचा आहे स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स. तर अफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक वाक्य, म्हणजे एक होकारार्थी वाक्य आहे. ते कसं लिहायचं, सब्जेक्ट घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे सब्जेक्ट म्हणजे काय. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे सगळे काय झाले, सब्जेक्ट झाले. प्रोनाउन सुद्धा आपण त्यांना म्हणतो. तर इथे सब्जेक्ट आहे V2. आता V2 म्हणजे काय, तर क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं ना प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. त्यातलं दुसरं जे रूप आहे ते इथं घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे याला पास्ट फॉर्म ऑफ वर्ब, क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि प्लस ऑब्जेक्ट. इतकं सोपं स्ट्रक्चर आहे. एक्झाम्पल बघा, ही प्लेड फुटबॉल, तो फुटबॉल खेळला. आता जर एखादं वाक्य तुम्हाला नकारात्मक बोलायचं असेल म्हणजे कसं, सब्जेक्ट घ्या, डिड नॉट घ्या. तर डिड का, कारण हे भूतकाळातलं वाक्य आहे. तर डिड हे भूतकाळातच सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून आपण डिड नॉट म्हणणार. मग तिथे डिड वापरलं जेव्हाही वाक्यामध्ये, नीट लक्ष देऊन बघा. तुम्हाला प्रश्नपत्रिकेत सुद्धा प्रश्न येतो किंवा तुम्हाला लिहायचं पण असतं. जेव्हाही कुठल्याही वाक्यात तुम्ही डिड वापरता त्यावेळेला क्रियापदाचं मूळ रूप वापरणं गरजेचं आहे. सब्जेक्ट प्लस डिड प्लस V1 क्रियापदाचं मूळ रूप किंवा ज्याला बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणतात, प्लस ऑब्जेक्ट. हे जरा नकारात्मक वाक्य वापरतानाच हा नियम लक्षात घ्या. आता एक्झाम्पल घ्या, शी डिड नॉट वॉच टीव्ही, तिने टीव्ही पाहिला नाही. पण जेव्हा इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्न विचारायचे तुम्हाला, सिंपल पास्ट टेन्स मध्ये प्रश्न विचारणार. कसा विचारणार, मग तुम्हाला सगळ्यात पहिलं इथं सहाय्यकारी क्रियापद घेणं गरजेचं आहे. आणि काही लक्षात ठेवायला अवघड नाही, डिड हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे. सो डिड सुरुवात करायची प्लस सब्जेक्ट म्हणजे करता कोणतंही असो डिडनं सुरुवात करणार, प्लस V1 क्रियापदाचं पहिलं रूप कारण डिड आलेलं आहे वाक्यात, आणि प्लस ऑब्जेक्ट. इतकं सोपं आहे. कोणताही प्रश्न तुम्ही आरामात तयार करू शकता. उदाहरणार्थ बघा, डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क, म्हणजे तू तुझं गृहपाठ पूर्ण केलंयस का. आता काय करूयात आपण, हे थोडेसे वर्ब बघूयात. हे जर वर्ब लक्षात ठेवले ना तुम्ही तर तुमच्यासाठी खूप फायदा होणार तुम्हाला इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायला. गो, आता ह्याचं इथे बघा, ज्यांना V1 माहितीच नाहीये, V2 त्यांच्यासाठी हे खास दिलंय V3. सो इथं गो, वेंट, गॉन जाणे. इट, एट, इटन म्हणजे खाणे. राईट, रोट, रिटन लिहिणे. सी, सॉ, सीन पाहणे. टेक, टूक, टेकन घेणे. प्ले, प्लेड, प्लेड खेळणे. वॉक, वॉक्ड, वॉक्ड चालणे. आणि टॉक, टॉक्ड, टो असा उच्चार होतो. टॉक्ड नाही म्हणायचंय आपण, टॉक्ड, टॉक्ड बोलणे. जम्प, जम्प्ड, जम्प्ड उडी मारणे. सो हे झाले क्रियापद जी तुम्हाला माहिती असणं अत्यावश्यक आहे. पुढे आपण बघतो की काही वर्ब. आता बऱ्याच मुलांचं असं होतं की क्रियापदाचं कळतच नाहीये, कधी क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो तर क्रियापदाचं रूपच बदलतं. जर काही बघा, सिंग, सॅंग, संग, इथं काय होते माहिती का, वॉवेल स्वरामध्ये बदल होते. सिंग ई, सॅंग ऍ आणि संग अ, तो हा बदल जाणवतो. सम वर्ब डोंट चेंज ऍट ऑल, आणि काही क्रियापद तर बदलतच नाही. कट, कट, कट तिन्ही काळामध्ये सारखाच क्रियापद येतं. सम वर्ब्स टेक अ कम्प्लिटली डिफरंट वर्ड, आणि काही क्रियापद तर वेगळीच येतात जसं की गो, वेंट आणि गॉन. नेक्स्ट बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता मी तुम्हाला डायरेक्ट वाक्य देणार आहे, 50 वाक्य. म्हणजे तुम्ही ती वाक्य अशी इंग्लिश बोलण्यासाठी वापरू शकता, दैनंदिन वापरातील वाक्य. तर वाक्य बघा, आय एट एन ऍपल, मी सफरचंद खाल्लं. शी वेंट टू द मार्केट, ती बाजारात गेली.
दे प्लेड क्रिकेट इन द इव्हनिंग. त्यांनी संध्याकाळी क्रिकेट खेळलं. वी वॉच अ मूवी लास्ट नाईट. आम्ही काल रात्री चित्रपट पाहिला. ही स्टडीड हार्ड फॉर द एक्झाम. त्याने परीक्षेसाठी खूप अभ्यास केला. शी रोट अ लेटर टू हर फ्रेंड. तिनं तिच्या मैत्रिणीला पत्र लिहिलं. आय बॉट अ न्यू फोन. मी नवीन फोन विकत घेतला. द सन रोज ॲट 6 AM. सूर्य सकाळी 6 वाजता उगवला. वी विजिटेड आर ग्रँडपॅरेंट्स. आम्ही आमच्या आजी आजोबांना भेट दिली. ही फिनिश्ड हिज होमवर्क. त्याने गृहपाठ पूर्ण केला. आता निगेटिव्ह सेंटेन्स कसे बोलायचे ते आपण इथे बघूयात. आय डिड नॉट स्लीप वेल लास्ट नाईट. मी काल रात्री व्यवस्थित झोपलो नाही. शी डिड नॉट कम टू स्कूल. ती शाळेत आली नाही. दे डिड नॉट कम्प्लीट द प्रोजेक्ट. त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला नाही. वी डिड नॉट गो टू द पार्टी. आम्ही पार्टीला गेलो नाही. ही डिड नॉट वॉच द मॅच. त्यांनी सामना पाहिला नाही. शी डिड नॉट लाईक द फूड. तिला अन्न आवडलं नाही. म्हणजे तुम्हाला कोणत्याही भूतकाळात मला हे आवडलं नाही, मी गेलो नाही, मी केलं नाही असं म्हणताना प्रत्येक वेळी सिंपल पास्ट लिहिताना डिड वापरणं गरजेचं आहे. डिड नॉट नंतर क्रियापदाचं मूळ रूप हे तुम्हाला वाक्यांमध्ये पण दिसत असेल. आय डिड नॉट मीट माय कझिन्स. माझ्या चुलत भावाला भेटलो नाही. द ट्रेन डिड नॉट अराइव्ह ऑन टाइम. ट्रेन वेळेवर आली नाही. वी डिड नॉट सी द रेनबो. आम्ही इंद्रधनुष्य पाहिला नाही. ही डिड नॉट सिंग अ सॉन्ग. त्याने गाणं गायलं नाही. डिड यू कॉल युअर मदर. तू तुझ्या आईला फोन केला का. डिड शी फिनिश्ड हर वर्क. तिनं तिचं काम पूर्ण केलं का. आता प्रश्नार्थक वाक्य कशी आहेत बघा सिंपल पास्ट मध्ये. डिड दे गो टू द झू. ते प्राणी संग्रहालयात गेले का. डिड वी विन द गेम. आपण खेळ जिंकला का. डिड ही कम्प्लीट हिज असाइनमेंट. त्याने त्याचे असाइनमेंट पूर्ण केले का. डिड शी कुक डिनर. तिनं जेवण तयार केलं का. डिड यू एन्जॉय द पार्टी. तुला पार्टी आवडली का. डिड दे ट्रॅव्हल बाय ट्रेन. ते ट्रेनने प्रवास केला का. डिड वी लर्न अ न्यू टॉपिक टुडे. आपण आज नवीन विषय शिकलो का. डिड शी बाय अ न्यू ड्रेस. तिनं नवीन ड्रेस घेतला का. डिड वी लर्न अ न्यू टॉपिक टुडे. आपण आज नवीन विषय शिकलो का. डिड शी बाय अ न्यू ड्रेस. तिने नवीन ड्रेस घेतला का. आता आणखीन काही उपयुक्त वाक्य बघा जी तुम्हाला उपयोगी पडतील बोलायला. आय वॉच अ क्रिकेट मॅच यस्टरडे. मी काल क्रिकेट सामना पाहिला. शी फॉरगॉट हर पर्स ॲट होम. तिनं तिचं पर्स घरी विसरली. दे बिल्ट अ बिग हाऊस लास्ट इयर. त्यांनी गेल्या वर्षी मोठं घर बांधलं. वी एन्जॉयड द पिकनिक. आम्ही पिकनिकचा आनंद घेतला. ही क्लीन्ड हिज रूम इन द मॉर्निंग. त्याने सकाळी त्याचे खोली स्वच्छ केली. शी डान्स्ड ब्युटिफुली. तिनं सुंदर नृत्य केलं. आय हर्ड अ स्ट्रेंज नॉईज लास्ट नाईट. मी काल रात्री विचित्र आवाज ऐकला. द बेबी क्राईड ऑल नाईट. बाळ संपूर्ण रात्री रडले. दे ट्रॅव्हल टू दिल्ली लास्ट समर. त्यांनी गेल्या उन्हाळ्यात दिल्लीला प्रवास केला. ही स्पोक टू हिज टीचर. त्याने त्यांच्या शिक्षकांशी बोलले. द बर्ड्स फ्ल्यू इन द स्काय. पक्षी आकाशात उडाले. वी सॅट ऑन द बीच फॉर आवर्स. आम्ही तासनतास समुद्रकिनारी बसलो. शी वोर अ ब्युटिफुल ड्रेस. तिनं सुंदर ड्रेस परिधान केला. द डॉग बार्क्ड लाऊडली. कुत्रा मोठ्याने भुंकला. ही ब्रोक हिज फोन. त्याने त्याचा फोन फोडला. वी लिसन टू म्युझिक. आम्ही संगीत ऐकलं. द बस स्टॉप सडनली. बस अचानक थांबली. शी रीड अन इंटरेस्टिंग बुक. तिनं एक मनोरंजक पुस्तक वाचलं. ही फेल फ्रॉम द स्टेअर्स. तो पायऱ्यांवर पडला. वी हॅड अ ग्रेट टाइम. आम्ही खूप मजा केली. थँक्यू स्टुडंट्स, तुम्ही हा पेशंटली व्हिडिओ ऐकल्याबद्दल. आणि हे व्हिडिओ किंवा हा कंटेंट जो तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला याचा उपयोग होत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या अमूल्य कमेंट माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. सो भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.